हॅलो फ्रेंड्स, सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवतोय हॉटेल स्टाईल मटर पनीर, ते सुद्धा घरच्या घरी। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मग भाजीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये मी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, सोललेली लसूण, आल्याचे 2-3 तुकडे आणि बारीक चिरलेलं खोबरं अशा पद्धतीने मी 5 ते 6 मिनिट फ्राय करून घेतलं आणि थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपण वाटून घेणार आहोत। पाणी अजिबात घालायचं नाही, तसाच हा मसाला वाटून घ्यायचा आहे। तर वाटताना याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालूया। आणि आता इथे मसाला वाटून झालेला आहे, बघू शकता बारीक असा वाटून घेतलाय। तर आता आपण पनीर तळून घेऊया। तर कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आणि पनीरचे अशा पद्धतीने क्यूब बनवून घेतले आणि हे आता आपण मीडियम फ्लेमवर तळून घेणार आहोत। मला तर टेस्ट आवडते हे, म्हणजे पनीर तळून घेतलेले। जर तुम्हाला तसे आवडत नसेल तर तुम्ही तसेच डायरेक्ट पनीरचे तुकडे भाजीमध्ये घालू शकताय, पण मी थोडेसे हलके का असेना फ्राय करून घेते। तर इथे मी सगळे पनीर फ्राय करून घेतलेत। आता आपण याच कढईमध्ये त्याच तेलामध्ये भाजी फोडणी घालूया। तेल थोडं जास्त होतं, त्यामुळे मी 2 चमचे काढून ठेवलं बाजूला आणि त्यानंतर राहिलेल्या तेलामध्ये मी आता फोडणी घालते। त्यामध्ये जिरे मोहरी घातली, कढीपत्ता घातला आणि त्यामध्ये लगेचच आता मी 2 चमचे लाल तिखट घालून घेते। लाल तिखट मी डायरेक्ट तेलामध्येच घालते, त्यामुळे कट छान येतो। आणि जास्त वेळ न घालवता जे आपण बनवून घेतलेलं वाटण आहे ते सुद्धा आपण लगेचच घालायचं याच्यामध्ये। लगेचच जो मसाला आपण बनवलेला घातला नाही तर मग लाल तिखट करपण्याची शक्यता असते, कारण आपण डायरेक्टली तेलामध्ये लाल तिखट घातलेलं आहे। तर मसाला घातल्यानंतर अशा पद्धतीने मी फ्राय करून घेते आणि ही पद्धत मला खूप छान वाटते, कारण तेलामध्ये आणि लाल तिखटमध्ये व्यवस्थित मसाला फ्राय होतो। आता सगळा मसाला व्यवस्थित घालायचा आणि मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये राहिलेले सगळे मसाले घालून घेऊ। अर्धा छोटा चमचा मी हळद घालून घेते। त्यानंतर बाकीचे मसाले सुद्धा घालून घेऊया। इथे 1 चमचा मी पनीर मसाला घातलाय, 1 चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा धनिया पावडर। आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर बघू शकता ना, ग्रेव्ही किती छान झाली आहे। तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जास्त पातळ बनवायची नसेल तर थोडीशी म्हणजे 5 ते 10 मिनिट फ्राय करून ग्रेव्ही त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट पनीरचे तुकडे आणि वाटाणे घालू शकताय। मस्त दाटसर अशी भाजी होऊन जाईल। पण मला भरपूर प्रमाणात बनवायची आहे, 10 लोकांसाठी तरी, त्यामुळे मला पाणी तर थोडंसं टाकावंच लागेल। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडाफार मसाला लागलेला असतो, त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं आणि ते पाणी याच्यामध्ये घालून घेऊया आणि त्यानंतर झाकण ठेवून आपण एक 5 मिनिट स्लो गॅसवर ठेवूया, त्यामुळे तेल खूप छान सुटेल भाजीला। तर तुम्ही बघू शकताय 5 मिनिटानंतर तेल पण सुटायला सुरुवात झाली आहे आणि मसालासुद्धा तुम्ही बघू शकताय अप्रतिम असा दिसतोय। तर आता आपण याच्यामध्ये वाटाणे घालून घेऊया। मी इथे 1 वाटी वाटाणे घेतलेत, स्वच्छ असे धुवून घेतलेत आणि मिक्स करून घेऊया। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊ। दिसते ना छान भाजी। आता व्यवस्थित परतवून घेऊया आणि झाकण ठेवून एक 5 मिनिटच आपण शिजवून घेणार आहोत। पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय आता याच्यामध्ये मी 1 ग्लास गरम पाणी घालते, कारण मला थोडीशी पातळ बनवायची आहे भाजी, म्हणून 1 ग्लास गरम पाणी घातले आणि आता कोथिंबीर घालून घेऊ।
आणि 10 मिनिट आता शिजवून घेणार आहोत. तर 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय भाजी पूर्ण शिजत आली आहे. वाटाणेसुद्धा शिजलेत. भाजी ते आपली तयार झाली आहे. आता आपण याच्यामध्ये पनीरचे तुकडे घालू. पनीरचे तुकडे घातल्यानंतर जास्त वेळ शिजवायची नाही. 2 ते 5 मिनिट ठीक आहे, नाहीतर मग पनीर चिवी होऊन जातं. पनीरचे तुकडे घातल्यानंतर मी 5 मिनिट शिजवून घेतली. तर ही भाजी तुम्ही रोटी, नान, भाकरी किंवा चपाती किंवा पुरीसोबत खाऊ शकताय. भन्नाट अशी लागते. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.